चळवळीच्या भूमिकेमध्ये दिसून येते, कारण की आता त्यांच्याकडून अशा पद्धतीचे वक्तव्य देखील यायला सुरुवात झाली आहे. बघा, शेवटी काँग्रेसने काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे. अनेक वेळा अशा पद्धतीचा निर्णय घेत असताना असं लक्षात येतं की अशा प्रकारच्या अलायन्सेसमध्ये फायदा होत नाही आहे, त्यावेळी अशा प्रकारचा निर्णय कुठलाही पक्ष घेतो. मला असं वाटतं की कदाचित काँग्रेसला हे रिअलायझेशन झालं असेल की त्यांनी ज्या प्रकारच्या युत्या केल्या किंवा ज्या प्रकारचे अलायन्सेस केले, ज्या प्रकारची युती केली, त्यांनी त्यांचं नुकसान झालं, त्यांचा फायदा झाला नाही, म्हणून ते निर्णय करत असतील. त्यांचा व्यक्तिगत तो निर्णय आहे, त्याच्यावर माझी कुठली टिप्पणी नाही. मला देखील ही माहिती मिळाली की म्हणजे मला माध्यमातूनच मिळाली, मला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना. पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील. लगातार हम देख रहे हैं कि चाहे नगर पालिका हो, महानगर पालिका हो, ये गांव से जुड़े चुनाव हैं, इसमें भी हार रही है। आप जीत रहे, आप विकास की बात करते हैं, आप मोदी जी की बात करते हैं, आपके डेवलपमेंट की बात कर रहे हैं, विपक्ष की इतनी बुरी हालत क्यों हो रही है? क्या विपक्ष? देखिए, मुझे ऐसा लगता है कि विपक्ष ने जनता की नब्ज को समझना छोड़ दिया है। अव्वल तो पूरा विपक्ष ये केवल मीडिया में नजर आता है, वो कहीं पर भी जमीन पर नजर नहीं आता। लोगों की अपेक्षाओं को समझने का काम विपक्ष ने छोड़ दिया है। अपनी अपेक्षाओं को लोगों की अपेक्षा समझना, इससे बड़ी भूल राजनीति में कोई नहीं होती। इसलिए जो विषयों को वो विषय मानकर लगातार उसके ऊपर बोलते रहते हैं, उन विषयों से आम जनता को कोई लेन देन नहीं है। जिस प्रकार से बिना कारण के बहुत ही ओछी राजनीति करते हुए प्रधानमंत्री जी पर वे टिप्पणी करते हैं, ये भी जनता को पसंद नहीं है। मुझे ऐसा लगता है कि जब तक जनता की नब्ज को विपक्ष समझेगा नहीं, जनता की बात जब तक विपक्ष करेगा नहीं, और मीडिया से निकलकर जब तक जनता के बीच विपक्ष जाएगा नहीं, तब तक वो चुनाव हारता रहेगा। ही अतिशय मला असं वाटतं चिंतेची बाब आहे। ज्या प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, हा खरोखर एक विकृत अशा प्रकारच्या मानसिकतेचा प्रकार आहे। आणि त्याहीपेक्षा त्याच्यावर काही लोकांनी ज्या प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी त्याच्या सत्यतेत न जाता जाणीवपूर्वक नरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न केला, त्या लोकांच्या बद्दल देखील मला दुःख वाटतं की कोणी हे काम केलेलं आहे हे शोधण्यापेक्षा कोणावर तरी ते थोपण्याची इच्छा त्या लोकांमध्ये जास्त दिसते। पण आमची मागणी आहे की तिथल्या सरकारने तात्काळ ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे त्यांना शोधून काढावं आणि कडक शिक्षा त्याला व्हावी। कर्नाटकचं